नमस्कार मित्रांनो, ऋतिका रिव्ह्यू या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण येड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा 7 जुलैचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. तर इथे आता आजच्या भागामध्ये राया आता जय घोरपडेला म्हणत असतो, जय प्लीज माझं बोलणं ऐकून घे. माझे हात कायद्याने बांधले गेले होते, मी मजबूर होतो रे, त्यामुळे मला हे सगळं करणं भाग पडलं. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, वा राया, चांगलं उत्तर दिलं की. मीच तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. कायद्यात माणसाला मजबुरीनेच राहावं लागतं आणि एकेकाळी मजबुरी माझी होती, आता ती तुझी झाली. एवढं लक्षात येतंय ना? अरे जय, माझं ऐकून घे, मला समजून घे. हे बघ, ती बाई एक नंबरची भामटी आहे, तू तिचं ऐकू नको. त्यावर जय म्हणू लागतो, राया, कोण कसं आहे आणि कोण कसं आहे ना, हे मला चांगलंच कळलं आहे. त्यामुळे तू मला काही समजवण्याची मला अजिबात अपेक्षा नाही आहे. आणि राया, एक गोष्ट लक्षात ठेव. अरे मी किती वेळा तुला सांगितलं की हे सगळं मी नाही केलं आहे. ती बाई खोटं बोलते, पण नाही, तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि तू मला माझ्या भर लग्नातनं अटक करून घेऊन चालला होता. पण ऐन वेळेस साहेब आली आणि त्यांनी मला वाचवलं. बघ राया, अरे ज्या बाईला तू गुंड म्हणतो, जिच्या दहशतीला सगळे घाबरतात, त्याच बाईची सत्ता आहे आणि तिचीच पॉवर आहे. त्यामुळे आता ज्याच्या हातात सत्ता, ज्याच्याकडे पॉवर ना, त्याच्याकडेच मी काम करणार. मी साहेबांची साथ देणार. आता रायाला धक्का बसतो. हे बघ जय, असं काही वागू नको, माझं नीट ऐक. ती बाई एक नंबरची महाचालाक आहे. हे बघ, असा मार्ग चुकीचा धरून नाही चालणार जय, प्लीज माझं ऐक, तू माझा भाऊ आहे की नाही. त्यावर जय म्हणू लागतो, बास, माझा निर्णय झाला आहे, मी तर साहेबांची साथ देणार. आणि राया, अजून एक गोष्ट सांगायची, पोलीस प्रोटेक्शन कोणी मिळून दिलं साहेबांच्या मुलाला हे तू शोधत होता ना, मग आज ते सत्य तुला सांगूनच टाकतो. एका रात्रीत पोलीस प्रोटेक्शन मिळवून देणारा हा जय घोरपडेचे. हो, मीच मिळवून दिलं होतं, पण त्यात माझा काहीच दोष नाही आहे. मला सांगितलं ते काम मी केलं. खरं तर तू त्या माणसाला शोधत होता तेव्हा माझी घालमेल होत होती. मी तिळतिळ तुटत होतो, कारण तुला फसवून मी हे सगळं केलं आहे याचं मला गिल्ट येत होतं. पण आता नाही, आता हे सांगायला मला काहीच वाटत नाही. तो प्रोटेक्शन देणारा माणूस मीच होतो. आता कळलं ना सत्य तुला? त्यामुळे इथून पुढे मी ज्याच्या हातात सत्ता त्याचीच साथ देणार. असे म्हणतात जय तिकडनं निघून जातो. आता मंजिरी थांब जय असा आवाज देते, पण आता गार्गी मात्र रागानेच रायाकडे बघत असते. रायाला काय करावं काही सुचत नाही. तरी ते आता संध्याकाळची वेळ झालेली असते. तेव्हा आता राया आपल्या रूममध्ये बसलेलो असतो. दिवसभर आता जे काही घडलेलं असतं ते सगळे क्षण त्याला आठवत असतात. याचा अर्थ लग्नाच्या आधी मला फोन आला, तिकडे ती केस आली, हे सगळं त्या बाईने घडवून आणलंय. मुद्दामून माझ्यात आणि जयमध्ये फूट पाडण्यासाठी हे सगळं केलंय, हे आता रायाच्या लक्षात आलेलं असतं. तेवढ्यात मिसफायर येते. राया, अरे बोल ना, काय झालंय? हे बघ, मनात साठवून ठेवू नको. जे काही असेल ना ते ओठावरती आण आणि बोलून मोकळा हो. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, मिसफायर, तू समजू शकते ना मला? अगं बघ ना, माझ्या मनाची घालमेल होते गं. अगं जयला कळत नाही आहे, ती बाई चुकीची आहे. माझी साथ द्यायची सोडून तो त्या बाईची साथ देतोय. हे मी त्याला कसं समजावून सांगू? ती बाई हे सगळं मुद्दाम करते. पण मिसफायर, मला आता ना खूप स्वतःला असं गिल्ट वाटते गं. मी कसा जयसमोर जाऊ, त्याच्याशी कसं बोलू ना, तेच कळत नाही आहे. त्यावर लगेच मंजिरी लागते, राया, राया, मला माहिती आहे हे सगळं त्या बाईने घडून आणलंय. तुला किती त्रास होतो हेही मला माहिती, पण राया, असं खसून चालणार नाही रे. हे बघ, आपल्याला किती संकट आली, किती संकटावर आपण मात दिली, आपल्यावरती पांडुरंगाचा आशीर्वाद आहे की नाही? मग पांडुरंगाची साथ आणि तुझ्या या कुटुंबाची साथ असल्यानंतर कशाला घाबरायचं आहे? हे बघ, तुला आता लढायचं आहे, रडत बसायचं नाही आहे. तुला त्या बाईला उत्तर द्यायची वेळ आली राया, त्यामुळे असं रडत बसू नको. आता तुझ्यात आणि जयमध्ये तिने फूट पाडण्याचे प्रयत्न करते ना, पण तुला ते सगळं दूर ढकलून तुम्हा दोघा भावंडाचं किती प्रेम आहे हे त्या बाईला दाखवून द्यायचं आहे. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, मिसफायर, हे कुटुंब माझं म्हणजे माझं अस्तित्व आहे गं, आणि या कुटुंबाच्या शिवाय मी नाही जगू शकत. जर त्या बाईने माझं कुटुंब माझ्यापासून दूर केलं तर? त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया, घाबरू नको, सांगितलं ना. अरे पंढरपूरचा राया आहे तू, पंढरपूरच्या विठुरायाचा आशीर्वाद आहे तुझ्यावर आणि तुझी मंजिरी आहे तुझ्यासोबत. घाबरायचं कशाला? टेन्शन घेऊ नको. हे बघ, आत्ता वेळ वाईट आहे म्हणून लगेच घाबरून पळायचं नसतं आणि रडत बसायचं नसतं, तर लढायचं असतं. आणि आता तुला त्या बाईला लढून उत्तर देण्याची वेळ आली राया. तेव्हा राया म्हणू लागतो, वा मिसफायर, मी लय नशिबाने गं. प्रत्येक वेळेस जशी विठुरायाच्या गळ्यात जी माळ असते त्यातला जो मंजिरी असतो ना,
तो मनी जसा विठुरायाच्या सोबत कायम असतो तशी माझी ही मंजिरी कायम माझ्या सोबत आहे. मला मिसवायर तू जर अशी बोलली ना, असं वाटतं की तुझ्या रूपात येऊन माझा विठुरायाच माझ्याशी बोलतो की काय. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, राया मग जशी त्या माळेतल्या मंजिरीने विठुरायाची साथ सोडली नाही ना, तशीच ही मंजिरी त्याच्या रायाची साथ कधीही सोडणार नाही. त्यामुळे राया तू टेन्शन घेऊ नको, सगळं काही ठीक होईल. आता मात्र राया म्हणू लागतो, ठीक आहे मिसवायर, मी आता त्या बाईला धडा शिकवणार. आता मी रडत बसणार नाही तर लढणार, असं रायाने ठरलेलं असतं. तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ होते. सकाळी सकाळी जय आता आपल्या कामासाठी निघालेलो असतो. हो साहेब मी येतोच असे म्हणतात समोर राया येतो. रायाला आता जयशी बोलायचं असतं. फोन बंद होताच आता राया म्हणू लागतो, जय थांब, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, ऐकून घे. पण आता एक नाही दोन नाही, जय तिकडनं लगेच निघून जातो. तेवढ्यात गार्गी येते. त्यावर राया म्हणू लागतो, गार्गी अगं तू तरी जयला समजाव, मला त्याच्याशी बोलायचं आहे, तू माझ्याकडे धड बघतही नाही गे. त्यावर गार्गी म्हणू लागते, बास राया, जय चुकीचा नाही आहे, तू चुकीचा आहे. आणि आयुष्यात तू एक नाही कितीतरी चुका केल्यात, तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली. आता मात्र राया म्हणू लागतो, गार्गी तुला जुनं उकरून काढायची गरज नाही आहे. तेव्हा गार्गी म्हणू लागते, का का गरज नाही आहे? कारण तुला तुझी चूक मान्य होत नाही आहे ना, म्हणून मला हे सगळं बोलावं लागतं आहे. अरे तुला सतत तुझं कर्तव्य, तुझं जबाबदारी एवढंच जास्त महत्त्वाचं वाटतं, दुसरे नाही. आणि म्हणूनच तुझ्या या कर्तव्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली. अरे त्या दिवशी जरी तू तुझं कर्तव्य करत बसला नसताना तर माझ्यावरती ही वेळ आलीच नसती आणि ती वेळ फक्त तुझ्यामुळे आली. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, बास गार्गी लय ऐकून घेतलं. हे बघ आता मी मला जे करायचं ना तेच करणार. आधी माझं ऐक. जुनं उकरून काढून तू मोठी चूक केली. आणि गार्गी तेव्हाही मी तुझा चांगला मित्र होतो आणि आत्ताही मित्रच आहे. मित्र म्हणून मी कधी मैत्रीत कमी पडलो नाही. पण तू जर माझ्याशी जबरदस्ती करून माझी प्रियसी व्हायला बघत होती ना, यात चूक तुझी होती. समाजाने जरी मला दोषी ठरवलं असलं ना, तरी तुझ्या होणाऱ्या आयुष्यात मी काही डवळाडवळ केलेली नाही आहे. जे काय झालं आहे ते तुझ्यामुळे झालं आहे आणि अजूनही तुम्ही चुकीचाच मार्ग पकडतायत. त्यामुळे जयला जायचं आहे ना त्या साहेबाच्या मार्गाने, जाऊ दे, पण आता मला जे करायचं आहे ना तेच मी करणार, असे म्हणत राया तिकडनं निघालेलो असतो. गार्गी मात्र खूप भडकलेली असते. तर इकडे आता अप्पू शेठ डॉक्टर प्रगतीला घेऊन रूम दाखवण्यासाठी चाळीत आलेलो असतो. आता प्रगतीला रूम खूप आवडते. तेव्हा आता लगेच अप्पू म्हणू लागतो, मंजिरीताईने सांगितलंय की डॉक्टर ताईला चांगली रूम दाखव, म्हणून ही खास रूम तुमच्यासाठी बरं का डॉक्टर ताई. त्यावर लगेच आता प्रगती आपलं वॉलेट काढते. आता त्यातनं पैसे काढत असते. तिच्या वॉलेटमध्ये आता रायाचा फोटो असतो. आता अप्पूचं त्या फोटोकडे लक्ष जाणार. तेच आता पटकन ती वॉलेट बंद करते आणि अप्पू शेठच्या हातात पैसे देते. तेव्हा अप्पू म्हणू लागतो, हे बघा तुम्हाला काही लागलं तर अप्पू शेठला आवाज द्यायचा, अप्पू शेठची लय चालते या चाळीत. तेव्हा आता डॉक्टर प्रगती म्हणू लागते, ठीक आहे, पण तू मंजिरीताईला सांगा तुमच्यामुळे डॉक्टर प्रगती यांना ही रूम खूप आवडली. आता अप्पू तिकडनं निघून जातो. तर इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये सकाळी सकाळी जय साहेब आणि मॉन्टी आलेले असतात. आता साहेबांनी सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेले असतात. जय घोरपडेचं लग्न झालं आहे ना, मग रिटर्न गिफ्ट द्यायलाच पाहिजे. सगळेजण जयला आता विश करत असतात, अभिनंदन म्हणत असतात. तेव्हा लगेच जय खुश असतो. आता सगळ्यांना गिफ्ट देऊन झालेलं असतं. तेवढ्यात राया येतो. आता मॉन्टी लगेच, राया भोसले इन्स्पेक्टर साहेब धरा तुमच्यासाठी हे स्पेशल गिफ्ट, असे म्हणताच आता लगेच साहेब रायाकडे बघते. वा मॉन्टी मस्त, घ्या घ्या इन्स्पेक्टर साहेब घ्या की गिफ्ट. आता मात्र रायाला खूप राग येतो. तेव्हा लगेच आता साहेब पेड्याचा बॉक्स घेते. कसं आहे ना राया भोसले, तुझ्या भावाचं लग्न झालं आहे ना, म्हणून सगळ्यांची तोंड गोड करायला मी इकडे आले, घे घे पेढा घे. तेव्हा राया म्हणू लागतो, बास मला पेढाही नको आहे आणि तुमचंही गिफ्टही नको आहे. मलाच काय ह्या माझ्या पोलीस स्टेशनमध्ये कुणालाच तुमचं गिफ्ट नको आहे. आणि माझ्या पोलीस स्टेशनमध्ये तुमचं काय चालू आहे, निघायचं इकडनं. त्यावर आता साहेब म्हणू लागते, बघ जय आता तुझा भाऊ कसा बोलतोय बघ, आता मी चांगलं काम करते ना, तुझं लग्न झालं आहे म्हणून गिफ्ट देते, याला काय प्रॉब्लेम आहे, बघ कसा वागतोय. त्यावर आता जयला राग येतो. तेव्हा लगेच साहेब म्हणू लागते, बघ जय अरे सारखा भाऊ भाऊ करत असतो आणि तुझ्या भावाला तुझं लग्न झालेलं बघवत नाही आहे, तुझं सुख बघवत नाही आहे, विचार तूच आता. आता जय लगेच रायाजवळ येतो. राया तुझा प्रॉब्लेम काय आहे, नेमकं तुला माझं सुख बघवत नाही आहे का असं वागतोय तू. त्यावर राया म्हणू लागतो, हे बघ जय तुझं सुख मला बघवत नाही असा प्रश्न येतच नाही, पण तू या बाईच्या साथीने जे काम करतोय ना
ते चुकीचं आहे आणि मी तुला हे 1000 वेळा सांगितलं आहे, पण तरी तुझ्या डोक्यात बसत नाही म्हटल्यानंतर जय तू मूर्ख आहे. त्यावर जय म्हणू लागतो, राया कुणाची साथ द्यायची कुणाची नाही द्यायची हे मला चांगलंच माहिती, पण तुला माझं सुख बघवत नाही हे मात्र नक्की कळलं या. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, जय ही बाई आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते आणि त्यात तू वाद जातो या, एवढं लक्षात ठेव. तेव्हा जय म्हणू लागतो, बास लय ऐकून घेतलं राया, साहेबांबद्दल आता मी ऐकून घेणार नाही आहे, मी साथ देणार तर साहेबांचीच. तेव्हा राया म्हणू लागतो, ठीक आहे, आजवर तू माझ्या कुटुंबाचा भाग होता, तू माझ्यासाठी माझ्या मिस पायासाठी लय काय काय केलं आहे, म्हणून मी तुझी साथ देत होतो, तुला समजावत होतो, पण नाही तुला त्या मार्गाने जायचं आहे ना जा, पण तुझ्या आयुष्यात तू हा निर्णय घेऊन पस्तावशील. पण आता मी तुला समजवणार नाही, शेवटचंच सांगतोय, जय हा मार्ग चुकीचा आहे, हा मार्ग खोटा आहे हा धरू नको, पण तरी तुला धरायचा असेल तर तो तुझा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जय आता मला जे करायचं ना तेच मी करणार, मला माझ्या जीवापेक्षा माझं कर्तव्य मोठं आहे आणि मी कर्तव्यच करणार असं आता ठामपणे रायाने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, साहेब आता रायाजवळ येते, राया राया अरे संपला तुझा भाऊ संपला, असंच एक एक करून तुझ्या कुटुंबातला एक एक व्यक्ती तुझ्यापासून दूर होणार आहे, आता बघच मी काय करते. त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, कर तुला जे करायचं ना ते कर, माझं कुटुंब माझ्यापासून दूर जाणार नाही, हा रायाचा शब्द आहे. आता पुढे काय होणार हे सगळं आपल्याला बघायला भेटेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.